हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 22 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, कधी नव्हे ते अर्णवच्या कुटुंबात आनंदी आनंद होता. रमाकांत आणि सुप्रिया हे दोघे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर घरातील सगळेजण खूप खुश होते आणि आजीने चक्क सगळ्यांसाठी पाणीपुरी बनवली आणि सगळ्यांनी मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. घरामध्ये पहिल्यांदाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हे पाहून तुम्हालाही बरं वाटेल. पण खरा ट्विस्ट आलाय ईश्वरीच्या माहेरी. आता ईश्वरीची आई सुप्रिया ही निर्दोष सिद्ध झाली आहे. तर सुप्रियाने स्वामींकडे नवस केला होता, जर मी निर्दोष सिद्ध झाले तर 1 महिना मी अक्कलकोटला येऊन सेवा करेल. आणि आता ईश्वरीची आई सुप्रिया आणि वडील हे दोघे 1 महिना अक्कलकोटला जात आहे आणि घरी फक्त नम्रता एकटी राहणार आहे, ती सुद्धा सायको शुब्बू बरोबर. आणि सायको शुब्बूने आता नवीन प्लॅन बनवला आहे. जोपर्यंत काका काकू घरात नाहीये तोपर्यंत मी नम्रता बरोबर सुखी संसाराला सुरुवात करणार, असा घाणेरडा विचार त्याचा आहे. मग या शुभंकरच्या तावडीतून नम्रता वाचणार का, सुप्रियाला हे कळणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आजी सुप्रियाची हात जोडून माफी मागते आणि म्हणते, सुप्रिया मला खरंच माफ कर. कन्नूच्या बारशाच्या दिवशी ते फोटोज आमच्या समोर आले आणि आम्ही सगळे हादरून गेलो. आम्ही तुझ्यावर आणि ईश्वरीवर खूप घाणेरडे आरोप केले. ईश्वरीला तर घराबाहेर सुद्धा काढलं. आम्ही खरंच खूप वाईट वागलो, त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागते. सुप्रिया म्हणते, नाही आई, तुम्ही माफी मागू नका, यात तुमची काहीच चूक नव्हती. पण आजी पुन्हा एकदा तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, नाही, चूक झाल्यावर माफी मागायलाच हवी, मी तुझी माफी मागते. सुप्रिया म्हणते, खरं आहे तुमचं. ज्या बाईला हे सगळं सोसावं लागतं ना, तिलाच कळतं. आणि माझ्या या आयुष्याचा परिणाम, माझ्या भूतकाळाचा परिणाम माझ्या मुलीच्या संसारावर होत होता, त्याचंसुद्धा मला खूप वाईट वाटत होतं. मला ईश्वरी आणि अर्णवच्या संसाराचीच काळजी होती. पण आता सगळं मार्गी लागलंय, त्यामुळे मलाही खूप भारी वाटतंय. तेवढ्यात ईश्वरी हळदी कुंकू घेऊन येते. सुप्रियाला हळदी कुंकू लावते. सुप्रिया ईश्वरीचा निरोप घेते, त्यानंतर आजीचा निरोप घेते, अविनाशचा निरोप घेते. रमाकांत समोर येऊन ती हात जोडते. रमाकांत सुद्धा तिच्यासमोर हात जोडतो. सुप्रिया म्हणते, या सगळ्या प्रकरणात तुम्हाला सुद्धा खूप त्रास झाला आहे, पण आज शेवटी सत्य सगळ्यांसमोर आलं. माझ्या मुलीची काळजी घ्या. रमाकांत हो म्हणतो. सुप्रिया सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. घरातील सगळे इमोशनल झालेले असतात. रमाकांत, ईश्वरी, आजी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. आणि मग आजी ईश्वरीला घट्ट मिठी मारते. मागील काही दिवसांपासून आजीसुद्धा ईश्वरीवर खूप चिडलेली होती, पण आता आजीला सुद्धा कळलंय की ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे. ईश्वरीला बरं वाटतं की आजीच्या मनातील गैरसमज दूर झाले आहेत. या दोघींचं प्रेम पाहून रमाकांत खुश होतो, अर्णवला सुद्धा आनंद होतो. आणि मग मामा ईश्वरीला म्हणतो, ए ईश्वरी, आज खूप आनंदाचा दिवस आहे, आज आहे ना काहीतरी गोडधोड बनव, इंदोरी स्पेशल मिठाई. ईश्वरी हो म्हणते आणि जाऊ लागते. तर आजी चिडून म्हणते, ए अविनाश, तिचा हात गळ्यात आहे, ते दिसत नाहीये का, आणि तिलाच गोडधोड बनवायला सांगतोय. तुझी बायको कुठे, तिला बोला गोडधोड बनवायला. तर मामा म्हणतो, माझ्या बायकोला अवघड आहे मग. आणि मामा वल्लरीला हाक मारतो. आजीसुद्धा वल्लरीला हाक मारते, वल्लरी वल्लरी. वल्लरी तिच्या रूममध्ये असते. वल्लरीला माहीत नाहीये की सुप्रिया निघून गेली आहे, त्यामुळे वल्लरी खूप घाबरते. मी जर बाहेर गेले तर सुप्रिया मला पाहणार आणि मग माझं सगळं संपणार. वल्लरी विचार करते, जोपर्यंत मी बाहेर जात नाही तोपर्यंत ही ओल्ड लेडी मला आवाज देतच राहणार. आता काय करू, बाहेर कसं नाही जायचं, काय कारण काढू, हाच प्रश्न वल्लरीला पडतो. आणि इकडे मामा म्हणतो, कसं आहे ना, माझ्या बायकोला आणायला गेल्याशिवाय ते येत नाही, स्वतःहून तर कधीच नाही, मी तिला घेऊन येतो. असं म्हणून मामा हा रूमकडे येत असतो. वल्लरी वल्लरी असा जोरात आवाज देतो. वल्लरीला समजतं की आता हे येत आहे, हे मला जबरदस्ती बाहेर घेऊन जाणार. आणि सुप्रिया बाहेर आहे. वल्लरीला तेवढ्यात एक आयडिया सुचते. वल्लरीकडे एक पाण्याचा स्प्रे असतो, ती स्वतःच्या चेहऱ्यावर हा स्प्रे मारते. इकडे आजी आणि घरातील सगळेजण खूप खुश असतात. आजी म्हणते, थांब, मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी गोडधोड बनवते, आज मी माझ्या हाताने बनवते. पण त्याच वेळेस मामा रूममध्ये पोहोचतो तर त्याला दिसतं की वल्लरी ही आडवी झोपलेली आहे. मामा खूप घाबरतो, हिला काय झालं असं म्हणून अर्णव जोर जोरात हाका मारतो. अर्णव, ईश्वरी, आई, लवकर इथे या, पहा वल्लरीला काय झालंय. सगळे धावत पळत रूममध्ये येतात. तर वल्लरीला असं खाली पडलेलं पाहून सगळेच खूप घाबरतात.
अर्णव, ईश्वरी, मामा वल्लरीला कसंबसं उठून बसवतात, वल्लरीच्या तोंडावर पाणी मारतात, तिला पाणी प्यायला देतात. मग वल्लरी शुद्धीत आल्याचं नाटक करते. सगळेजण विचारतात, काय झालं तुला? तर मामी सांगते, मी आज माझी दुपारची गोळी घ्यायला विसरले आणि मी ती गोळी घ्यायला रूममध्ये आले होते. गोळी घेणार इतक्यात माझ्या डोळ्यासमोर अंधार आला, मी खाली पडले आणि पुढचं मला काही आठवत नाही. तर लगेच मामा म्हणतो, अरे वा, खूप छान. म्हणजे बाहेर सगळ्यांसमोर उजेड पडत होता तेव्हा हिच्या डोळ्यासमोर अंधार आला होता. बाहेर ज्ञानाचा प्रकाश पडला आणि येथे काळा कुट्ट अंधार. मामी विचारते, काय म्हणायचंय तुम्हाला? मामा सांगतो, तुला रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनींबद्दल खूप सारे प्रश्न होते, त्यांच्यावर तू आरोप लावत होतीस आणि ईश्वरीने 24 तासांचं चॅलेंज घेतलं होतं. तर अर्णव आणि ईश्वरीने ते चॅलेंज पूर्ण केलंय आणि रमाकांत भाऊजी, सुप्रिया वहिनी निर्दोष आहेत त्याचे पुरावे सादर केले आहेत. मामीला सगळं माहीत असतं, पण मामी नाटक करते, अच्छा सापडले का पुरावे? ईश्वरी म्हणते, हो मामी, सापडले पुरावे, हे पहा. असं म्हणून ईश्वरी मामीला धुमाळाचा व्हिडिओ दाखवते. मामी हा व्हिडिओ पाहू लागते आणि जसं काय मी पहिल्यांदाच या माणसाला पाहतीये अशी तिची नाटकं सुरू असतात. जेव्हा धुमाला गोळी लागते, आई ग, हे काय, असं ती म्हणते. मामी ही खूप घाबरल्याचं नाटक करते. आजी तिला समजावून सांगते, रमाकांतराव आणि सुप्रिया निर्दोष सिद्ध झाले आहेत, पण ती बाई कोण होती? ती बाई अजून सापडायला हवी. त्या बाईला तिच्या पापांची शिक्षा देव नक्की देईल. अर्णव चिडून म्हणतो, देव देईल तेव्हा देईल, पण मीच तिला शोधणार आहे आणि तिला तिच्या पापांची शिक्षा मिळणार. हे ऐकून वल्लरी खूप घाबरते. अर्णव म्हणतो, मामी आता तू आराम कर. तर ईश्वरी म्हणते, असं कसं? आज इतका आनंदाचा दिवस आहे, सगळ्यांना मामीच्या हातचं गोड खायचंय. मामी म्हणते, माझ्या हातचं गोड खायचंय का? ठीक आहे, बनवते. मामाला मोठा धक्काच असतो. मामा म्हणतो, अरे देवा, ही माझी वल्लरीच आहे ना, आणि ती चक्क गोड बनवणार, किचनमध्ये जाणार. अगं ईश्वरी, माझं लग्न झाल्यापासून मी एकदा पण तिला किचनमध्ये जाताना नाही पाहिलंय. सगळेजण हसू लागतात. मामी चिडून म्हणते, अहो तुमचे फालतू जोक बंद करा, नाहीतर तुमचे जोक ऐकून मी पुन्हा एकदा बेशुद्ध पडायचे. आई ग, डोकं खूप दुखतंय, असं नाटक मामी करते. आणि अर्णव सगळेजण तिला बेडवर बसवतात आणि तिची काळजी घेतात. तर इकडे अंजली ही तिच्या रूममध्ये असते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते. तिला खूप राग आलेला असतो. ती विचार करते, शेवटी ईश्वरीने चॅलेंज पूर्ण केलंच. 24 तासांच्या आत माझ्या बाबांना आणि तिच्या आईला निर्दोष सिद्ध केलं, पुरावे सुद्धा आणले. आता काय, घरभर तिचा उदो उदो होणार. आजी, मामा, अर्णव तिला डोक्यावर घेऊनच नाचतील आणि ती मला खिजवणार. इतक्यात राजेश रूममध्ये येतो आणि अंजलीला म्हणतो, अंजली मॅडम, आजचा दिवस खूपच भारी होता ना, आणि ईश्वरी मॅडमने तर कमालच केली. त्यांनी बाबांना आणि त्यांच्या आईला निर्दोष सिद्ध केलं. वा वा, खूप छान. अंजली खूप चिडते आणि चक्क एक कपडा या राजेशला फेकून मारते. राजेश चांगला दचकतो. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी पेढे घेऊन तेथे येतात. हे सगळं ते पाहतात. अर्णव म्हणतो, सॉरी, आम्ही चुकीच्या वेळेवर आलो. अर्णव ईश्वरी जाऊ लागतात. तर राजेश म्हणतो, काय अर्णव साहेब, काय चेष्टा करताय? अहो, नवरा बायकोमध्ये असे छोटे छोटे वाद तर होतच राहतात, तुमच्यासुद्धा होत असतील ना? अर्णव म्हणतो, हो होतात ना. हे दोघे पुढे येतात आणि ईश्वरी अंजलीला म्हणते, ताई पेढा घ्या. अंजली खूप चिडते. ईश्वरी सांगते, आज आमचे बाबा आणि आई हे दोघे निर्दोष सिद्ध झाले ना, त्या आनंदाचा हा पेढा आहे, पेढा घ्या. अंजली चिडून म्हणते, तू मला खिजवण्यासाठी हा पेढा आणलाय ना? ईश्वरी आणि अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, ताई असं काही नाहीये, घरात सगळे आनंदात आहे त्यामुळे हा पेढा देते ती तुला. तर अंजली चिडून म्हणते, नाही, मला खिजवण्यासाठी देतेय, कारण 24 तासाचं चॅलेंज मी दिलं होतं ना, आणि हिने आता ते चॅलेंज पूर्ण केलंय. माझ्या बाबांना आणि स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध केलंय, म्हणून ती हे पेढे घेऊन आलीये. ईश्वरीला काय बोलावं ते समजतच नाही. ईश्वरी म्हणते, ताई झालं गेलं सगळं विसरून जा, हा पेढा खा आणि तोंड गोड करा. असं म्हणून ती अंजलीला पेढा भरवण्याचा प्रयत्न करते, पण अंजली काही पेढा खात नाही आणि म्हणते, ईश्वरी, तू हे 24 तासाचं चॅलेंज पूर्ण केलंय, पण तू आणखीन एक चॅलेंज दिलं होतं 48 तासांचं. ज्या 48 तासांमध्ये तू यांच्याविरुद्ध पुरावे माझ्यासमोर आणणार होती, ते चॅलेंज तू पूर्ण केलेलं नाहीये, हे लक्षात ठेव. ईश्वरी आणि अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो, ताई आता या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको, झालं गेलं सगळं विसरून जा. अंजली चिडून म्हणते, असं कसं विसरून जाऊ? माझा तर पूर्ण विश्वास आहे की ईश्वरीने जे काही आरोप केले होते ते जाणून बुजून केले होते, आणि यांचा जो अपघात झाला ना, त्यामागे सुद्धा ईश्वरीचाच हात आहे.
एक ना एक दिवस हे मी नक्की सिद्ध करेल असं ती बोलते. अर्णव आणि ईश्वरीला वाईट वाटतं आणि हे दोघेही तेथून निघून जातात. अंजली तोंड सोडून बसते. राजेश तिच्याकडे पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, याला म्हणतात येडा बनून पेढा खाणं. आणि जर अशी बावड बायको असेल ना तर मला काहीच करायची गरज नाही आहे, सगळंही स्वतःच्या हातानेच करते असा विचार करून राजेश खूप खुश होतो. ईश्वरी आणि अर्णव हॉलमध्ये येतात. तेथे रमाकांत आणि आजी बसलेले असतात आणि ईश्वरी ही रमाकांतला पेढा देते. रमाकांत ईश्वरीला थँक्यू म्हणतो. ईश्वरी म्हणते, बाबा घरच्यांना थँक्यू म्हणायचं नसतं. तर रमाकांत म्हणतो, नाही नाही असं कसं, आज इतक्या वर्षानंतर 20 वर्षांपासून जे ओझं माझ्या मनावर होतं आज ते तू उतरवलंस आणि मला आणि तुझ्या आईला निर्दोष सिद्ध केलंस, यासाठी तुम्हाला दोघांना थँक्यू तर म्हणायलाच हवं. ईश्वरी खूप खुश होते. आजीलाही आनंद होतो आणि रमाकांत स्वतःच्या हाताने ईश्वरीला पेढा भरवतो. मग रमाकांत अर्णवला सुद्धा पेढा देऊ लागतो. घे चिंटू. पण अर्णव पेढा घेण्यास नकार देतो. रमाकांत विचारतो, काय झालं चिंटू, तू अजूनही माझ्यावर नाराज आहे का? आता तर सिद्ध झालंय ना की मी निर्दोष होतो. अर्णव चिडून म्हणतो, हो माहिती आहे तुम्ही निर्दोष होता, ते एका बाईने केलं होतं कटकारस्थान, तुमची काही चूक नव्हती, तुमचं आणि ईश्वरीच्या आईचं काही नव्हतं, हे सगळं मला मान्य आहे, हे सगळं मीच सिद्ध केलं आहे. पण या प्रकरणानंतर तुम्ही आम्हाला सोडून निघून गेला, हे मी नाही विसरू शकत. तुम्ही निघून गेल्यानंतर माझ्या आईने सुसाईड केलं, हे मी नाही विसरू शकत. तुम्ही निघून गेल्यानंतर आम्ही रस्त्यावर आलो, किती हाल सहन केले, हे मी नाही विसरू शकत आणि मी कधीच विसरणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो. ईश्वरी, आजी, रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, म्हणजे माझं काम अजून संपलेलं नाही आहे. रमाकांत विचारतो, कोणतं काम? ईश्वरी सांगते, अर्णव सर तुमच्यावर चिडलेले आहेत, अंजलीताईंनी अजून मला माफ केलेलं नाही आहे, माझ्या आईला आणि तुम्हाला फसवणारी ती बाई कोण होती हे शोधून काढायचं आहे. ही सगळी कामं झाल्याशिवाय मी काही शांत झोपू शकत नाही. रमाकांत म्हणतो, ईश्वरी बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जर तू हे सगळं शोधून काढू शकतेस ना तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तू शोधून काढणार, तू सगळं काही ठीक करशील. ईश्वरीला आनंद होतो आणि ईश्वरी रमाकांतला पेढा भरवते. रमाकांत, आजी, ईश्वरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. सगळे खूप खुश असतात. दुसरीकडे ईश्वरीच्या घरी सुप्रिया ही गणपती बाप्पांसमोर उभी असते. नम्रता तिचं काम करत असते. सुप्रिया गणपती बाप्पांना म्हणते, बाप्पा 20 वर्षांपासून माझ्या मनावर जे ओझं होतं ते ओझं आज खाली झालं. आज मी सुद्धा निर्दोष सिद्ध झाले आणि माझ्या मुलीचा संसारसुद्धा वाचला. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नम्रता हे पाहते आणि विचारते, आई काय झालं, केव्हापासून तू देवासमोर उभी आहे? सुप्रिया म्हणते, अगं मग तेवढं महत्त्वाचं काम झालं आहे, तेवढा आनंदाचा दिवस यात, सगळं खूप छान झालं आहे. नम्रता विचारते, काय झालं? सुप्रिया तिला सत्य सांगत नाही आणि म्हणते, अगं इशूच्या घरी खूप टेन्शन होतं ना, ते टेन्शन आज संपलं, सगळं चांगलं झालं म्हणून मला आनंद झाला आहे. नम्रताला सुद्धा आनंद होतो. सुप्रिया तिला सांगते, पण एक प्रॉब्लेम आहे. नम्रता विचारते, कोणता? तर सुप्रिया सांगते, अगं हे सगळं स्वामींच्या कृपेनेच झालं आणि हे सगळं ठीक व्हावं म्हणून मी स्वामींना नवस बोलले होते की जर ईश्वरीच्या घरातील सगळे प्रॉब्लेम दूर झाले, तिच्या संसारावरचं काळे ढग दूर झाले, तर मी अक्कलकोटला येऊन 1 महिना तुमची सेवा करेल. आणि मी आजच मठात गेले होते तर तेथे एक अटेंडंटसुद्धा भेटला आहे. तुझे बाबा आणि मी 1 महिना तेथे जाऊ शकतो. नम्रता म्हणते, ठीक आहे ना, मग जा तू तेथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी येथे एकटी राहील. तसंही मला क्लाउड किचनचं काम असतं आणि घरी मी राहू शकते. पण सुप्रियाला मात्र हे आठवतं की नम्रता घरात एकटी नाही आहे, तर शुभंकरसुद्धा घरात राहतो, सायको शुब्बू. आणि त्या सायकोबरोबर आपल्या मुलीला एकटं सोडणं, एका तरुण मुलाला आणि तरुण मुलीला घरात एकटं सोडून जाणं चुकीचं आहे, हाच विचार सुप्रियाच्या मनात येतो. आणि इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये येऊन बसलेला असतो, चिडलेला असतो. ईश्वरी रूममध्ये येते आणि अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर तुम्ही असं का वागताय? आता तुमचे बाबा निर्दोष सिद्ध झाले आहेत ना, आणि ते तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्हाला जेवढा त्रास झालाय ना तेवढाच त्रास तुमच्या बाबांनासुद्धा झालाय. आता सगळं विसरून जा. अर्णव चिडून विचारतो, तू हे सगळं बोलायचं कधी थांबवणार आहे? मी त्यांना कधीच माफ करणार नाही. तर ईश्वरी म्हणते, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाबांना माफ करत नाही, त्यांना स्वीकारत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला हे बोलतच राहणार. अर्णव शांत बसतो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती तेथून जाऊ लागते. तर अर्णव तिला थांबवतो आणि सॉरी म्हणतो. ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. तर अर्णव तिला सांगतो
जेव्हा मला तुझ्या आईचं सत्य कळालं होतं तेव्हा मी तुझ्याशी खूप वाईट वागलो होतो. मी तुला त्रास दिला होता, त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणतोय. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आज जरी मी तुला मदत केली असली तरी या सगळ्या प्रकरणात तूच स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध केलं आहे, हे सुद्धा खरं आहे. आणि मी तुला त्रास दिला आहे त्याबद्दल मला खरंच वाईट वाटतं आहे, सॉरी. ईश्वरी इमोशनल होते आणि अर्णवला घट्ट मिठी मारते. अर्णवसुद्धा तिला मिठीत घेतो आणि हे दोघेसुद्धा रडत असतात. ईश्वरी खूप इमोशनल होते. शेवटी या दोघांच्या संसारावरचं जे काळे ढग होते ते दूर झाले आहेत. कारण ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईचं सत्य समोर येण्याआधी अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्याचा प्रयत्न करत होते. पण हे सत्य समोर आलं आणि मग त्यांनी आय लव्ह यू म्हणण्याचा विचार सोडून दिला. पण आता पुन्हा एकदा ते प्रयत्न सुरू होतील असंच वाटतंय. आणि इकडे आजी ही हॉलमध्ये असते. आजीने छान बेत बनवलेला असतो आणि ती घरातील सगळ्यांना आवाज देते, अरे सगळे कोठे या लवकर, मी किती छान बेत बनवला आहे. आणि तेवढ्यात घरातील सगळे तेथे प्रकट होतात. आजी त्यांना सांगते, आज मला खूप भारी वाटत होतं आणि तुम्ही सगळे काय मला बाहेरचं खाऊ देत नाही, म्हणून मी आज घरीच अनिताकडून हा पाणीपुरीचा बेत तयार करून घेतला आहे. पाणीपुरीचा बेत पाहून आकाश, अंजली, ईश्वरी, अर्णव, मामा, मामी सगळे खूप खुश होतात आणि मग सगळे पाणीपुरीवर ताव मारतात. सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडत असते. मामी तर चांगलीच एक्सायटेड असते. आकाश, अंजलीसुद्धा पाणीपुरी खात असतात. आजी सगळ्यांकडे पाहून खुश असते. आता ईश्वरीच्या हाताला लागले त्यामुळे ईश्वरी काही पाणीपुरी बनवू शकत नाही. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर पटापट बनवा ना, मला खायचं आहे. तर आकाश म्हणतो, ए दादा आज काय डाएट वगैरे नाही बरं का, आज असा ताव मारायचा पाणीपुरीवर. अर्णव हो म्हणतो. ईश्वरी त्याला घाई करत असते, द्या ना लवकर, द्या ना लवकर. अर्णव म्हणतो, देतोय ना, एवढी काय घाई आहे तुला. तर इकडे मामा मामीची लुटूपुटूची भांडणं सुरूच असतात. अवती चटणी द्या, अवती शेव द्या, अवती भाजी द्या, या दोघांचं हे चालू असतं. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा खूप खुश असतात. आणि त्याच वेळेस रमाकांत तेथे येतो. रमाकांत या सगळ्यांना पाहतो. अर्णव ईश्वरीला पाणीपुरी तयार करून देतो. ईश्वरी ही पाणीपुरी खाते, तिला खूप आवडते. सगळे एन्जॉय करत असतात. पण त्याच वेळेस अंजली आणि ईश्वरी या दोघांची नजर रमाकांतवर जाते. ईश्वरी काहीच बोलत नाही, पण चक्क अंजली ही ईश्वरीला हाक मारते, ईश्वरी त्यांना. म्हणजे आता रमाकांत निर्दोष सिद्ध झाल्यानंतर अंजलीच्या मनातसुद्धा रमाकांतबद्दल प्रेम निर्माण झालं आहे. आणि रमाकांत तेथून जाऊ लागतो तर ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, बाबा कुठे जात आहे तुम्ही, या ना पाणीपुरी खायला. रमाकांत म्हणतो नको. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही मी नको वगैरे काही ऐकून घेणार नाही आहे. अहो खूप छान झाली आहे, जशी आपल्या सराफात मिळते ना अगदी तशी, चला या बरं. असं म्हणून ईश्वरी ही रमाकांतला आपल्याबरोबर घेऊन येते. अर्णवच्या शेजारीच बसवते. अर्णव हा ईश्वरीला पाणीपुरी तयार करून देतो. तर ईश्वरी स्वतः खाण्याऐवजी रमाकांतला ही पाणीपुरी देते. अर्णव काहीच बोलत नाही. रमाकांत ही पाणीपुरी खातो आणि खूप छान झाली आहे असं सांगतो. घरातील सगळे एन्जॉय करत असतात, पाणीपुरीवर ताव मारत असतात. आणि आजी म्हणते, आज खूप दिवसानंतर आपण सगळे एकत्र बसून खातोय, किती छान वाटतंय, सगळे आनंदात आहेत. तर मामा म्हणतो, अरे वा तुला आवडलं का, मग आपण रोज असं करूया. आज पाणीपुरी, उद्या पिझ्झा, परवा वडापाव, मग समोसा, मग कचोरी. मामी म्हणते, एवढं खाऊन घ्या, उद्याचं उद्या पाहू. आणि सगळेजण पाणीपुरी खात असतात. अर्णव ईश्वरीला तयार करून देतो. ईश्वरी रमाकांतला देते. रमाकांतला सुद्धा पाणीपुरी खूप आवडते. मामी म्हणते, पाणीपुरी खाताना ना मला कळतच नाही की आपण किती खाल्लंय, मी खातच राहते. मामा म्हणतो, पण मला कळतंय ना, या सगळ्या पुऱ्या तूच संपवल्या. मामी म्हणते, हो हो म्हणजे मी एकटीने संपवल्या का, सगळेच खाताय. अंजली आणि आकाश हसू लागतात. आणि मग मामा शेवटची पाणीपुरी खातो. तर मामी विचारते, संपली का पाणीपुरी, माझं तर पोट पण नाही भरलं. आजी सांगते, अगं नाही संपली आहे किचनमध्ये. आजी जाऊ लागते. तर ईश्वरी म्हणते, थांबा तुम्ही, मी घेऊन येते. ईश्वरी ही किचनमध्ये पाणीपुरी घ्यायला जाते आणि अर्णव हा रमाकांतला पाणीपुरी तयार करून देत असतो. या दोघांचं नातं वेगळंच आहे. आकाश पाहतो की ईश्वरी एकटीच किचनमध्ये गेली आहे. आकाशसुद्धा तिच्या मागे मागे निघून जातो. आणि इकडे सुप्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं. नम्रता तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं आई तू काय टेन्शन घेतीये, मी घरी राहील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर सुप्रिया म्हणते, अगं मला तुझं टेन्शन नाही आहे, पण शुभू तुझ्याबरोबर घरी एकटा राहणार आहे आणि असं तरुण मुलाबरोबर तरुण मुलीला सोडून जाणं काही योग्य दिसत नाही. सुप्रियाला नम्रता समजावून सांगते, आई तू नको टेन्शन घेऊ, मी स्वतःची काळजी घेईल,
तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सुप्रिया हो म्हणते आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. इकडे ईश्वरी किचनमध्ये येते तर आकाशसुद्धा तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, ईश्वरी माझी एक मदत करशील का? ईश्वरी म्हणते, आत्ता मला कळलं तुम्ही माझ्या मागे मागे का आलात, बोला काय काम आहे? तर आकाश सांगतो, अगं तू माझी वहिनी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड पण आहे, मग तू माझी थोडीशी मदत तर करू शकते ना? ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आधी सांगा काम काय आहे, मग ठरवेल. तर आकाश सांगतो, आता घरातील सगळे खूप खुश आहेत, सगळ्यांचे मूडसुद्धा चांगले आहेत, मग माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विषय काढ ना. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, हे तुम्हाला चांगलं सुचलं, ठीक आहे मी विषय काढेल, पण मला काय मिळेल या बदल्यात? आकाश म्हणतो, तू जे मागशील ते मिळेल तुला. ईश्वरी म्हणते, ठीक आहे मी आत्ता काही मागत नाही आहे, पण वेळ आल्यावर नक्की मागेल आणि मी आज नाही उद्या सकाळी सगळ्यांचा मूड ठीक असला ना मग तुमच्या लग्नाचा विषय काढते. हे ऐकून आकाश खूप खुश होतो, लाजतो. ईश्वरीलाही आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ईश्वरी, अर्णव यांचं कुटुंब हे पहिल्यांदाच इतकं खुश, इतकं आनंदी दिसलंय. नाहीतर या मालिकेत फक्त भांडणं, रागराग, एकमेकांवर आरोप करणं, नाहीतर किडनॅपिंग, खून करणं एवढंच असतं. पण आज सगळ्यांनी एकत्र पाणीपुरी खाल्ली. अंजलीचं सुद्धा रमाकांतबद्दलचं मत बदलतंय असं दिसतंय. त्यामुळे मालिका पाहायला आज खूप मजा आली. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होता, पॉझिटिव्ह होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, जेव्हा आकाश आणि ईश्वरी हे दोघे किचनमध्ये असतील तेवढ्यात सुप्रिया ही ईश्वरीला कॉल करणार आणि तिला झालेला सगळा प्रकार सांगेल की आम्ही 1 महिन्यासाठी अक्कलकोटला जातोय स्वामींच्या मठात आणि येथे नम्रता घरी एकटीच असणार आहे. ईश्वरी म्हणेल, ठीक आहे नाही मग काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सुप्रिया तिला सांगणार, अगं बाई खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे, ती घरी एकटी नाही आहे ना, तो शुब्बूसुद्धा घरी आहे ना आणि एका तरुण मुलाबरोबर तरुण मुलीला सोडून जाणं मला काही योग्य वाटत नाही आहे. ईश्वरीला सुद्धा हे पटणार की खरं आहे शुब्बूबरोबर नम्रताला एकटं सोडणं चुकीचं आहे आणि जेव्हा तिचं आकाशबरोबर लग्न ठरलं आहे. आता काय करावं हाच प्रश्न या दोघींना पडणार. मग आकाश हे ऐकेल का ते तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि मग आपला सायको शुब्बू, त्याने शर्ट वगैरे काही घातलेलं नसेल, त्याच्या रूममध्ये त्याने नम्रताचा एक फोटो, एक पोस्टर लावलेलं असेल आणि तो चक्क म्हणणार, आता 1 महिना काका नाही काकू नाही. नम्रता आता आपल्या सुखी संसाराला लवकरच सुरुवात होणार. म्हणजे काका काकू घरी नाही आहे याचा फायदा घेऊन शुब्बू हा नम्रताबरोबर जबरदस्ती करू शकतो, काही वाईटसुद्धा करू शकतो. तो एकतर सायको आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवचं वेगळंच सुरू असेल. ईश्वरी अर्णवला म्हणेल, सर तुम्हाला माहिती आहे का किती दिवसांपासून माझा हात हा असा गळ्यात बांधला आहे, मला किती प्रॉब्लेम येतो कामं करायला, माझे केस किती विस्कटलेत ते कोण नीट करून देईल? आणि मग अर्णव हा ईश्वरीचे केस विंचरून देणार, ईश्वरीचे केस सेट करून देणार. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होईल. या दोघांचा रोमांस पाहायला मजा येईल यात शंका नाही. आणि मग नम्रता ही आकाशशी फोनवर बोलत असताना शुब्बू हा लपून दरवाजाच्या आडून हे सगळं पाहत असणार. नम्रताला लपून पाहत असेल, पण त्याच वेळेस सुप्रिया तेथे येईल आणि या शुब्बूला रंगे हात पकडणार. त्यामुळे शुब्बू खूप घाबरेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुब्बू हा सायको आहे, 1 नंबरचा सायको. जर नम्रताला त्याचं सत्य कळलं, जर सुप्रियाला त्याचं सत्य कळलं तर या दोघींचा जीव धोक्यात सुद्धा येऊ शकतो. हा शुब्बू काही पण करू शकतो. एकतर सुप्रियाला आधीच भीती वाटतीये की 1 महिना मी या शुब्बूला नम्रताबरोबर एकटं सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यात तिने शुब्बूला असं रंगेहात पकडलंय जेव्हा तो नम्रताला चोरून पाहत होता, तिच्या खोलीमध्ये चोरून पाहत होता. मग सुप्रिया तर काय एकटं सोडून जाणार नाही. मग नम्रता कोठे राहणार? कदाचित नम्रता ईश्वरीच्या घरीसुद्धा राहायला येऊ शकते. हा ट्विस्ट पाहायला खूप मजा येईल. आणि जर नम्रता ईश्वरीच्या घरी राहायला गेली तर शुब्बू काही शांत बसणार नाही. शुब्बू काही ना काहीतरी कांड करून ठेवणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, आता स्टोरी ही ईश्वरीवरून आकाश, नम्रता आणि शुब्बूकडे शिफ्ट झाली आहे आणि शुब्बू खूप मोठा व्हिलन बनेल असंच वाटतंय. तर तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.